मार्गदर्शनच म्हटलं पाहिजे. नाही जेने आणली. नाही नाही चेष्टा नाही खरंच. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे एका नव्या कोऱ्या मराठी नाटकाचं, बोलविता धनी. ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित हे नाटक 13 डिसेंबरला रंगभूमीवर येतं आणि त्यानिमित्ताने आपण नंदादीप विद्यालयात गोरेगावात आलेलो आहोत. आणि या नाटकाच्या निमित्ताने आपण ऋषिकेशशी आणि अर्थातच या नाटकात प्रमुख भूमिका करणारा कलावंत माझा मित्र क्षितिश दाते याच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. नमस्कार क्षितिश. नमस्कार ऋषिकेश. नमस्कार. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं दोघांचंही. आणि सर्वप्रथम अर्थातच बोलविता धनी लिखित दिग्दर्शित, ऋषिकेश जोशी लिखित दिग्दर्शित हे नाटक. त्यामुळे मी पहिला प्रश्न ऋषिकेशला विचारणार आहे की या वर्षभरात खूप चांगले प्रोजेक्ट्स घेऊन तो आमच्या समोर आले. संगीत संन्यस्त खड्गसारखं एक अतिशय उत्तम नाटक आणि आता बोलविता धनी ही स्वतःचं लिहिलेलं नाटक. तर मला जाणून घ्यायला आवडेल की नेमका बोलविता धनी, तुझा बोलविता धनी कोण आहे? माझा बोलविता धनी या नाटकासाठी माझ्या NSDच्या डिरेक्टर, माजी डिरेक्टर संस्थेच्या अनुराधा कपूर त्या आहेत. कारण ह्या नाटकाचा जो कारण ठरलं तर त्या ठरल्या. त्यांनी मला एकच फक्त शब्द दिला होता. त्या म्हटलं ह्याच्यावर नाटक झालेलं नाही आणि हे लिहिशील का? मी लिहितो. बर. आणि म्हणून बऱ्याच वेळेला पण आपले सगळे आपले विचार मंथन सुरू असतं. नाटक लिहायचं आहे किंवा प्रत्येक लेखकाची आपापली पद्धत असते. अमुक विषयावर नाटक यावं, तमुक विषयावर यावं. तसं माझ्या डोक्यामध्ये या नाटकाच्यासाठी या विषयावर आपण नाटक करावं असं माझं कधी काही ठरलेलं नव्हतं काही. पण त्यांनी मला नुसता एक विषय सुचवला, फक्त एकच शब्द सुचवला. त्याच्यावर लिहिताना आपल्याला जे वाटत असतं ते शेवटी आपल्याला जे म्हणायचं आहे त्यांनी फक्त एक शब्द दिला, पण काय म्हणायचं ते आपण ठरवतो ना. ते म्हणजे एरवी आपल्याला जे म्हणावंसं वाटतं, जे मांडावंसं वाटतं. बरोबर. होतं काय सांगू का की असंख्य रोजच्या आजच्या ह्याच्यामध्ये तर इतक्या सगळ्या समस्या, इतके सगळे विषय, इतकं सगळं लोकांची अशी अपेक्षा असते की नाही तुम्ही उघडपणे बोलायला पाहिजे. मग तुम्ही सोशल मीडियात लिहा, मग मुलाखत किंवा हे, मग ते सगळं पण कुठं व्यक्त व्हायचं बरोबर ते आपापलं ठरवतो. माझ्यासाठी मी नाटक हे माध्यम ठरवलेलं आहे. आणि मग आपल्याला म्हणायचं तर ठोस आपण नाटकातनच म्हणू ना, जे काय म्हणायचं ते. म्हणतोय का नाही हे महत्वाचं. कशा पद्धतीनं हे जो तो आपापल्या पद्धतीने ठरवतो. माझ्यासाठी हे जास्त सिरियस माध्यम वाटतं की आपल्याला जे म्हणायचं आहे ते ठाम, निश्चित, सगळ्यासह, कारणांसह आणि चांगलं मनोरंजक असं म्हणता येतं. मग स्वाभाविकपणे असं होतं की असंख्य वेगवेगळ्या विषयावर लिहावंसं वाटत असणे, वेगवेगळे प्रोजेक्ट करावेसे वाटणे, मग वेगळं काहीतरी करणं. ह्याच्यामध्ये मला जनरली अशी कुठली एक निश्चित पठडी आपली असावी असं काही मला वाटत नाही. कारण नाहीतर आपण वेगळं कधी काय करून बघणार. मग मी प्रोजेक्ट करतो ते मी माझ्या स्वतःच्या शिक्षणासाठी करतो. प्रत्येक वेळा पण नवीन शिकतो. प्रत्येक माणूस आला की आपल्याला नवीन शिकता येतं. मग त्या विषयांना डील करणं, मग ते थिएट्रिकली प्रेझेंट करताना त्यातली जी सगळी आव्हानं असतात ती कसे मार्ग काढायचे, कसं आपल्या डोक्यात असलेली प्रतिमा प्रत्यक्षात कशी उतरवायची, तो एक्सरसाइज म्हणजे थिएटर आहे, बाकी काही नाही. बरोबर. आणि मग ते करत राहणे. आता काय पिंड म्हण, व्यवसाय म्हण, छंद म्हण किंवा आनंद म्हण. खरंय, आनंद हा जास्त महत्वाचा. ऍक्च्युली खरा आनंद. खरंय. आणि आपल्या कामावर आपलं प्रेम असलं की आणि आनंद मिळाला की माणूस मग काय ते करत राहतो. बरोबर. असं ते सुचलं नाटक. आणि त्यातनं मग आणि लेखक दिग्दर्शक असण्याचा एक फायदा हाही असतो म्हणजे मी नट पण आहे. मग त्याचा मला सगळ्याचा फायदा होतो उभं करत असताना. बरोबर आहे. आपल्याला नक्की काय म्हणायचं आहे हे लिखाणातनं येतं आणि कसं म्हणायचं आहे हे दिग्दर्शनातनं मांडता येतं. बरोबर. त्यामुळे त्याची संपूर्णपणे आन्सरेबिलिटी आपली स्वतःची राहते. म्हणजे अमुक एकानं म्हणजे असं काही नाही की मी दुसऱ्या कोणी लिहिलेलं मी डिरेक्ट केलेलं नाही किंवा करतोच. बरोबर. पण हे नक्की आहे की मी समजा लिहिलं असेल तर ते मी डिरेक्ट करतो. बरोबर. तो आनंद वेगळा आहे आणि त्यात कम्फर्ट झोन पण आहे.
म्हणजे याचा अर्थ असंही नाही आहे की मी लिहिलेलं दुसऱ्या कोणी डिरेक्ट करू नये. हो पण असं नाही आहे ना? काय नाही. काय असं माझे काय असे निकषच नाही आहेत, असे ठेवतो काही नक्की. असे काही निकष नाही आहेत काही. पण जनरली मी लिहिलेलं मी डिरेक्ट करतो. जेव्हा असं असतं की नाही मला हे लिहून हवे तेव्हा मी लिहित असतो. बरोबर. मग तो आपापल्या पद्धतीने ते करत राहतो. पण मला मजा वाटते. मजा वाटते खरंय. निर्माते विश्वास ठेवतात. हो प्रेक्षकांच्या समोर ती धाकधूक असते आपल्याला जे म्हणायचं ते पोचते का नाही. तर आपण चांगलं काम केलं तर ते विश्वास ठेवतात. खरंय. क्षितिशकडे येणार आहे मी. क्षितिश, यावर्षी तुझे अनेक प्रोजेक्ट्स आम्ही बघितलेले आहेत. वेब सिरीज असेल, खदनाटक असेल, मालिका असेल, चित्रपट असेल आणि आता हे बोलविता धनी डिसेंबर महिन्यात येते. काय आहे तुझी भूमिका? माझी भूमिका यातली अत्यंत मजेशीर आहे खरं तर, आणि अनपेक्षित आहे त्याहूनही जास्त. तुम्ही मगाशी उल्लेख केलात म्हणून एक फक्त करेक्ट करायला, ती काही प्रमुख भूमिका नाही. टायटलला अनुसरून जरी असली तरी नाटक ज्याला आपण इंग्लिशमध्ये ऑन्सॉम्बल म्हणतो तसं आहे. म्हणजे सगळ्यांच्या आता सर सांगत तसं 40 एक भूमिका आहेत सगळ्या मिळून नाटकामध्ये. आणि त्यात 13 जण आहेत नाटकात. 13 जणांमध्ये एवढ्या त्या वाटल्या गेल्यात. आणि ते तसं पहिल्यांदा 2.5-3 तासाचंच नाटक आहे. तर ते खूप आहे. नाटकात खूप कंटेंट आहे जो अतिशय रंजकपणे मांडला जातो. पण माझी भूमिका जी आहे ती एक तर 2 भूमिका आहेत नाटकामध्ये. एक मी त्याच्याशी अगदीच रिलेट करू शकतो, संलग्न आहे माझ्याशी. या काळातली 2025 मधली तुम्ही मी कोणीही साकारू शकतं अशी ती भूमिका. आणि एक आहे त्याला अनेक पदर आहेत, कारण ती प्रॉम्प्टरची भूमिका आहे. बरोबर. आणि मी कधी प्रॉम्प्टर बघितलेली नाहीत माझ्या आयुष्यात. बरोबर. कारण मी त्या काळातला नट नव्हे. आणि आता अशी नाटकं होतात ज्यात त्या अर्थी प्रॉम्प्टरची ते गळून पडले हळूहळू पोस्ट ती आपल्या नाटकांमधनं. अजूनही कुठेतरी असेलच जे मला ज्ञात नाही, पण माझ्या भोवतालातल्या नाटकांमध्ये तरी नाही. तर ते त्यांनी नाटक लिहिलेलं आहे. त्याचं एक खूप सुंदर मेटाफर नाटकामध्ये वापरलेलं आहे. तर काय मला ती जबाबदारी आहे आत्ता अंगावर की ती भूमिका खूप प्रामाणिकपणे प्ले करणं. पण ती लार्जर पिक्चर काय, त्याचं भाष्य काय करायचं आहे ऋषिकेश सरांना या सगळ्या नाटकातून, त्याला अनुसरून ती करणं, ह्या अशा ते डबल टास्क आहे आता. आणि सगळ्याच पात्रांना असं ते मल्टिपल टास्क आहेत आता नाटकभर. तर इंटरेस्टिंग भूमिका आहे. पाहायला गेलं तर कायम अशा प्रमुख नाही तरी मध्यवर्ती भूमिका ज्या असतात त्या खूप डायनॅमिक असतात. त्या काय आउटवर्ड असतात. तर ही अतिशय सबमिसिव्ह आणि त्या उतरंडीत खूप अशी लाजाळू सबमिसिव्ह म्हणता येईल अशी भूमिका आहे. तर त्याच्यातून ती उठावदार करण्याचा प्रयत्न चालू आहे आता. अजून तालमींमध्येच आहोत आम्ही. खरंय, तालीम तर सुरू आहेच, पण मुळात दिग्दर्शकाचा जो अनुभव असतो आणि ऋषिकेश सरांचं तुला मिळालेलं मार्गदर्शन त्याबद्दल ऐकायला आवडेल. मार्गदर्शनच म्हटलं पाहिजे. नाही चेष्टा नाही, खरंच मार्गदर्शनच. म्हणजे दिग्दर्शन मार्गदर्शन ते हँड इन हँडच आहे. कारण एकतर तेही आत्ता त्यांनी नमूद केलं तसं ते लेखक दिग्दर्शक अभिनय असं तिन्हीही असल्यामुळे, त्यात ते NSD असल्यामुळे आणि त्यांचे ते अंगभूत खूप बुद्धिमत्ता आणि ज्ञान आणि वाचन वगैरे वगैरे अशा अनेक गोष्टी असल्यामुळे ते फ्लो नाही, मी अतिशय जेन्युइनली बोलतोय, मी का असं हे करेन. तर त्यांच्याकडून खरंच घ्यावं तितकं कमी आहे. कारण रोज तालमीमध्ये 3-4 वेळा तरी असं मोमेंट येतो की हा अरे अरे यार, हे अनुभव आणि विद्वत्तेतूनच येऊ शकतं. हे आपण हा विचार नाही केलाय कधी, जे हे आत्ता म्हणतायत ते. तर असं रोजच्या तालमीमध्ये काही वेळा मोमेंट येतो. त्याच्यात त्यांना इतके बरोबर माहिती आहे. म्हणजे दिग्दर्शक या भूमिकेतनंच त्यांनी नाटक लिहिलंय हे एका अर्थी. म्हणजे त्यांना माहिती होतं लिहिताना की हे उभं कसं राहणार आहे. आणि ते त्यामुळे तसं सगळ्याच प्रोजेक्ट्समध्ये अडथळे येतातच. म्हणजे हे वेळेत करायचे ते वेळेत करायचे वाले अडथळे. पण त्या अर्थी खूप स्मूथली झाली ही प्रोसेस, कारण त्यांना खूप चांगलं व्हिज्युअलाइज होतं हे सगळं कुठे न्यायचंय आणि कसं न्यायचंय. त्यामुळे त्यांना नटांना विथ देअर लिमिटेशन्स कसं वापरायचं हे पण चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे आता मला काय पद्धतीने मला एखादी गोष्ट नाही येणार आहे तर ती कसं मला तिथे न नेता डायग्रेस करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी, अनेक गोष्टी आहेत अशा. आणि त्या पलीकडे त्यांचा जो खूप अभ्यासाचा विषय आहे मराठी भाषा, मराठी नाटकाचा इतिहास, जो त्यांच्या नांदी नाटकामध्ये येऊन गेला, संयुक्त मानापमान नाटकातही आहे. तर तसाच आहे. आता गंमत अशी आहे की त्यांचं स्वतःच एक युनिव्हर्स तयार होतंय आता नाटकांचं, की ज्याच्यामध्ये नाटकांचा इतिहास हा मूलभूत घटक राहिलेला आहे. आणि त्याचं आपण स्वागतच केलं पाहिजे. म्हणजे त्याच्याकडे असं नाही बघता कामा की अच्छा पुन्हा तसंच आहे का. तर
हो पुन्हा तसंच आहे, पण आनंदाने आहे ते. म्हणजे अर्थातच नाही तर कोण आणणार आहे ते आपल्या पुढे आता. बरोबर आहे. ती जी सगळी आता पिवळी पडलेली पुस्तकं आहेत ज्याच्यात हा सगळा अभ्यास आहे, ती आता नव्याने कोण वाचणार आहे? वेगळा अर्थ होतो. हो मग त्याची जीर्ण होऊन हा पिवळी पडल्याचं काय अर्थ? वेगळा अर्थ निघू शकतो त्यातनं. हा वेगळा हा नाही तसं नाही अर्थात पिवळी पडलेली. येस. हा जीर्ण झालेली ही जी पुस्तक आहे मग इथे पण त्यांनी लगेच आपल्याला लगेच correct correct करून केलं. भाषेचं हे केलं. शब्दाला कनोटेशन वेगळे हा. वेगळे आहेत. बरोबर तर तर ती आता नव्याने शेल्फ मधून बाहेर काढून कोण बरोबर. वाचणार आहे? तर ते मंचन होणं त्या विषयाचं आणि आपल्या गतकाळात आपल्यासाठी माणसं असं आपण म्हणतो ना, वी स्टँड ऑन द शोल्डर्स ऑफ द जायंट्स अशी म्हण आहे की, तर आपण कोणाच्या खांद्यावर उभे आहोत नेमके खरंय. हे कळण्याचं हे नाटक आहे. खरं. ऋषिकेशला एक प्रश्न असा की मुळात अनेक कलाकारांची मोठ बांधणं ही एक मोठी जबाबदारी असते आणि या नाटकातनं पण हे जे 13 कलाकार आहेत, तर त्या 13 कलाकारांबद्दल जर काही बोलायचं झालं, त्यांची निवड म्हणजे कशी झाली, किंवा अजिंक्य पुंगसेसारखा एक अतिशय उत्तम गायक अभिनेता लाभलेला आहे, तर त्या सगळ्यांची मोठ बांधणं कसं शक्य झालं? आता थोडक्यात सांगतो मी हो. कसं ते. मी नाटक लिहिलं की लिहित असताना किंवा लिहून झाल्यानंतर किंवा कुठलीही स्क्रिप्ट वाचली तर ते कसं सादर व्हायला हवं ह्याचं माझ्या डोळ्यात देखत मी अख्खा प्रयोग बघून झालेला असतो, आपोआप होतो. त्यातलं लिहितानाच अनेक पद्धतीचं संगीत ऐकता येत असतं, दृश्य स्वरूप जे दिसत असतं की हे असं व्हायला हवंय, हा इफेक्ट आपल्याला साधायचा आहे, ह्याचं ब्लॉकिंग असं असेल. त्यामुळे मी बघितलेलं असं, मी फक्त रिहर्सलला तसंच्या तसं कल्पनेतलं जे आहे प्रत्यक्षात आणत असतो. मग आता त्या प्रोसेसमध्ये कलाकार ज्यांच्या कामावर प्रेम आहे ना, असे लोकांना मी शक्यतो कास्ट करतो. बरोबर. आणि हे मी नक्की म्हणू शकतो की नाटकात एक आपलं संदेश किंवा असं काहीतरी मेसेज किंवा असं काहीतरी लिहिला विचार मांडला बाबा एक, आणि प्रत्यक्ष कृतीत मात्र वेगळंच आहे असं काही माझ्या बाबतीत मी होऊ देत नाही. म्हणजे माझा नवीन कलाकारांवर विश्वास असतोच. आणि जे प्रथितयश नट असतात, व्यग्रता म्हण किंवा तेवढा वेळ आता नसणे, जे उत्तम कलाकार जे आहेत, जे नाटकाला वेळ देऊ शकतील, त्या प्रोसेसची मजा घेतील. आणि मग आता पर्टिक्युलरली ह्या प्रोजेक्ट बाबतीत बोलायचं झालं तर एक जण 2-2, 3-3 भूमिका करतो ना, तर ते पॅकेज पण व्यवस्थित जमलं पाहिजे. बरोबर. म्हणजे त्याला ह्या 3 असतील तर इथं ते 3ही तो करू शकण्याची काही ना काहीतरी एक क्वालिटी असायला पाहिजे. मग त्यात 3-4 पैकी समजा तर 2 आहेत पण 2साठी मेहनत घ्यायची, मग ती घ्यायला पाहिजे. एक काहीतरी कमी पडते तर मग त्यासाठी काय करायचं, तर ते सगळं मी ते काय एक्सरसाइज म्हणून स्वतःचा त्याची मजा घेतो. नवीन लोकांवर विश्वास टाकणे हा माझा छंद आहे. नाहीतर नवीन लोक तसे येणार कधी. मग आता ह्याच्यात काय सगळेच नवीन असं नव्हे, तर क्षितिजने एवढं पुरुषोत्तम केलेलं आहे, कर्णा नाटकं केली आहेत, मयुरानं अनेक नाटकात कामं केलेली आहेत. नट म्हणून प्रत्येकाचा एक अनुभव असतो. बाकीच्या सगळ्यांनी राज्यनाट्य वगैरे सगळी नाटकं इतकी वर्ष केलेली आहेत, फक्त ते त्या अर्थानं प्रेक्षकांच्यासाठी अगदीच परिचयाचे आहेत असं नाही आहे, पण त्यांचा थिएटरचा एक्सपिरियन्स आहे. आणि मग रिहर्सल हा माझा अत्यंत एन्जॉयबल पिरियड असतो सगळ्यांसाठी. तालमीची मजा यायला पाहिजे प्रोसेसची. आणि मग ती निवड करताना ज्यांची इच्छा आहे ना, एका वाक्यात ज्यांना काम करायची इच्छा आहे ते माझ्या नाटकात असतात. खरंय. सोपं आहे ते, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही आहे. बरोबर. मग बऱ्याच वेळेला काय होतं की एक सेट ऑफ ऍक्टर्सचा एज ग्रुप बघावा लागतो. बरोबर. म्हणजे जर म्हणजे सगळे जर 40-50चे जर असतील तर त्यांना एकदम कमीच्या भूमिका, समजा 2-3 भूमिका आहेत ना, त्यातली एखादी अत्यंत कमी वयाची आहे तर ते कदाचित मॅच होऊ शकत नाही. पण साधारणतः एक एज ग्रुपचा फॅक्टर असेल तर मला जरा तरुण आणि त्याच्यापेक्षा जास्त वयस्कर असं करता येऊ शकतं. त्याच्यामुळे मग ती टीमचा भाग असतो. मग पुन्हा रंगकर्मी म्हणून सवयी, पिंड, माणूस म्हणून शिस्त, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या ठरतात.
आणि त्या सगळ्या प्रोसेसची मजा घेतो मी. खरंय. आता आपण प्रेक्षकांना सांगूया की 13 डिसेंबरला प्रयोग आहे, तुम्ही आवाहन करा. शेतीच्या शब्दाला वजन आहे. 13 डिसेंबरला आमचं नाटक ओपन होणार आहे. सेरेंडिपिटी आर्ट फेस्टिवलच्या निमित्ताने हे नाटक केलं गेलंय, जे 16 तारखेला गोव्यात आहे. तर आम्ही पुण्यात शुभारंभ करून पुढच्या 15 दिवसात एकूण 10-11 प्रयोग महाराष्ट्रभर करणार आहोत, ज्यात येतंय पुणे, सांगली, गोवा, नाशिक, मुंबई. तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात तुम्ही ज्या शहरात यापैकी असाल तिथे पेपरात जाहिरात बघा, आमचे सोशल मीडिया बघा आणि जरूर तारीखवार बघून नाटकाला या. खरंय. आणि हो, आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ऑफकोर्स. शुभेच्छा. शुभेच्छा.